चला काय बघितलं होतं आपण, ऍडिशन असेल तर काय केलं होतं, सरळ सरळ कम्पॅरिझन केलं होतं. त्याच्यानंतर मी काय म्हणतो, जे राईटला तेच लेफ्टला असणं मला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढच्या कंडिशनसाठी चाललोय, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं जाईल, ट्रिग्नोमेट्री फंक्शन दिलं जाईल, लॉगरिथमिक फंक्शन दिलं जाईल, साइन फंक्शन दिलं जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, हा एक पॅटर्न बनणार आहे आणि एक थोडंसं कॉम्प्लेक्स क्वेश्चनचा बनणार आहे. असे 3 पॅटर्नचे क्वेश्चन बनतात कॉमन. ठीक आहे, आता ज्याच्यामध्ये आपण फक्त काय विचार करतोय, जे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, जे लॉगरिथमिक फंक्शन आहे, जे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, यांचं डायमेन्शन बनणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. जर ऍडिशन असेल, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर कम्पेअर करायचं तुम्हाला 0 सोबत. कोणासोबत कम्पेअर करायचंय, 0 सोबत. आता यूज करणार आपण. जर मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन आलेला असेल तर कम्पेअर करायचं तुम्हाला 1 सोबत. बस एवढंच रूल आहे तिथं. आणि ट्रिग्नोमेट्री एक्सपोनेन्शियलचा काही बनणार नाही, हा सिंपल आपला रूल आहे. क्लिअर आहे. चल, सिंपल फंक्शन ठेवतोय, त्याच्यामध्ये जास्त काही हे नाही करणार हेवी. सपोज व्ही बरोबर काय, साइन ax प्लस टी आणि काय म्हणतात, व्ही बरोबर काय म्हणतात, वेलॉसिटी आहे, एक्स काय तुमचा डिस्प्लेसमेंट आहे आणि टी काय तुमचा टाइम आहे. तर फाइंड आउट करून द्यायला त्यांनी ए. प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी. मी बघितलं, आपल्याला माहिती आहे काय साइन आलेला आहे, यांचं डायमेन्शन बनणार नाही. म्हणजेच काय, मी असं म्हणू शकतो, साइन एक्स प्लस टी कोणासोबत, काहीच नाही, याचा अर्थ किती 1 आहे. काहीच नाही याचा अर्थ किती 1 आहे. यांचं बनणार नाही. पण इनर साइडच्या फंक्शनचं डायमेन्शन बनणार आहे. म्हणून काय म्हणतो मी, ए एक्स प्लस टी, दोघांमध्ये काय आलं, प्लस आलं. कोणासोबत कम्पेअर करायचंय, 0 सोबत कम्पेअर करायचंय. हे झालंय ना. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर कोणासोबत कम्पेअर करायचं मला, 0 सोबत. तुझा जो क्वेश्चन तो इथला आहे, एक्स प्लस टी. आता आपल्याला काय म्हटलं मी, एक्स बरोबर काय टी. आता रागाच्या भारत येऊ नका, सर मायनस टी. प्लस मायनस काय फरक पडत नाही. आपण डायमेन्शन बघतोय. मग मी काय म्हटलं, मला काढायचं ए जोड काय, टी बाय एक्स बनेल ना. टी म्हणजेच काय सेकंद आणि एक्स म्हणजे काय मीटर. झालं उत्तर. मला काढायचं तर ए म्हणणार. काय डाऊट आहे, सिंपल क्वेश्चन. होता दुसरा, सपोज मी असं म्हटलं, व्ही बरोबर, मुद्दाम एकच फॉर्म्युला घेऊन चालतोय, त्याच्याऐवजी व्हीच्या जागी काही व्हॉल्यूम येईल, प्रेशर येईल, वाटेवर तुम्हाला जे आवडेल ते येतील, तसे आपलं काही घेणं नाही. व्ही बरोबर, जर सपोज एक्सपोनेन्शियल फंक्शन आला आणि असा आला, ए एक्स प्लस बीटी, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तुम्हाला माहिती आहे काय काय दिलं असेल, व्ही दिला असेल काय, वेलॉसिटी, एक्स काय डिस्प्लेसमेंट, दिसतंय ना वरती डिस्प्लेसमेंट, आणि टी काय तुमचा टाइम आहे. आणि फाइंड आउट काय करायला लावलं त्यांनी, ए आणि बी काढायला लावलं ना. आता काय काढायला लावलं, ए आणि बी, दोन गोष्टी काढायच्या तुम्हाला. आता माहिती झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, याचं काय डायमेन्शन बनणार आहे का, ए एक्स प्लस बी इंटू टी. याचं काय बनणार आहे का नाही. म्हणजे कोणासोबत बनणार आहे, 1 सोबत. मग तुम्ही काय असाल, याचं नाही बनणार, पण त्याच्या इनर साइडच्या फंक्शनचं बनणार आहे. म्हणून तुम्ही काय म्हटलं, ए एक्स प्लस बीटी बरोबर काय, कोणासोबत कम्पेअर करायचंय, 0 सोबत. ओके. आता इथं क्वेश्चन मध्ये थोडंसं ट्विस्ट करतो. आता आपल्याला काढायला लावलं, सपोज त्यांनी ए अपॉन बी काढायला लावलं. काय काढायला होता, ए अपॉन बी काढायला. एक्स प्लस बीटी आहे. आता मी म्हटलं एक्स बरोबर काय म्हणा तुम्ही, बी इंटू टी. मायनस वाढला का तुम्ही, मायनस काय घेणं देणार नाही. आपल्याला काय काढायचं, ए अपॉन बी, म्हणजे ए आणि बी इकडं डिवाइड न्यायचं आहे. म्हणजे टी बाय काय एक्स, म्हणजेच काय सेकंद अपॉन काय मीटर. ए अपॉन बी काय आलं, काय डाऊट आहे. इथं जर बी अपॉन ए विचारलं असतं तर, इथं जर त्यांनी बी अपॉन ए विचारलं असत तर, मग तुम्ही काय घेतलं, बी अपॉन ए इज इक्वल टू काय एक्स अपॉन टी, म्हणजेच काय मीटर पर सेकंद. काय डाऊट, समजलंय. सपोज दुसरा क्वेश्चन, व्ही बरोबर आला लॉगरिथमिक फंक्शन, ए एक्स मायनस बी
एक्स मायनस बी, एक्स मायनस बी. आता एक्स मायनस काय तुमच्याजवळ बी, आणि विचारलं काय तुम्हाला काय काय दिलंय, व्ही म्हणजे काय दिलंय, व्ही म्हणजे काय दिलं त्यांनी वेलॉसिटी, एक्स म्हणजे काय दिले तुम्हाला डिस्प्लेसमेंट, आणि काढायला काय लावलं ए आणि बी काढायला लावलं, ए आणि बी आपल्याला काढायला लावलं. ओके, आता हे आपण बीच काढायला, इथं पण काय करणार आपण, सॉरी इथं पण काय काढायला आपल्याला ए अपॉन बी. का बरं असं करतोय, कारण इथं काय झालं दोन दोन अननोन बनताय ना क्वेश्चन मध्ये. तोच लॉकचं काय बनणार आहे का, लॉकचं काय बनणार आहे का, नाही बनणार. म्हणजे कोणासोबत इक्वेट करणार आपण, वन सोबत. आणि इनर साइडच्या फंक्शनचं बनणार आहे का, हो. आणि कोणासोबत कम्पेअर करणार, झिरो सोबत. मग काय म्हणणार एक्स इज काय बी, काढायला काय लावलं ए अपॉन बी, म्हणजेच काय वन अपॉन एक्स, म्हणजेच काय वन अपॉन मीटर. इथं दोन दोन अननोन आले ते, म्हणून त्या पद्धतीने क्वेश्चन बनवलं. कळालं का, दोन दोन अननोन आले ते म्हणून आपण त्या पद्धतीने विचार केला. काय डाऊट आहे, समजलंय. सपोज आता असा प्रश्न आला, एक्स इज काय ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स, ओमेगा टी मायनस के एक्स. आणि तुम्हाला सांगितलं एक्स काय डिस्प्लेसमेंट आहे, टी काय टाइम आहे, आणि तुम्हाला काढायला लावलं वेलॉसिटी. काय काढायला लावलं वेलॉसिटी. आता वेलॉसिटी तुम्हाला माहित नाही तर फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असतो वेलॉसिटी जोड काय असतं ओमेगा बाय के. ऍक्च्युअल मध्ये त्यांना काय विचारलं होतं ओमेगा बाय के विचारतं, वेलॉसिटी म्हणून ते काय बोलतायत ओमेगा बाय के. आता नाही हा टॉपिक, हा चॅप्टर तुमचा सुरू होईल पुढच्या वर्षी. आता कोणता महिना चालू आहे जुलै, तो चालू होईल तुमचा एप्रिल मे मध्ये चालू होईल. हा एक क्वेश्चन येणार एप्रिल मे मध्ये. आणि कॅपिटल ए काय, कॅपिटल ए काय, कॅपिटल ए आहे तुमचा अँप्लिट्यूड, कॅपिटल ए काय तुमचा अँप्लिट्यूड, असं त्यांनी सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे ना इनर साइनचं काय बनणार आहे का, साइनचं काय बनणार आहे का, साइन ओमेगा टी मायनस के एक्स, बरोबर की नाही. याचे व्हॅल्यू कोणासोबत इक्वेट करणार आहे, वन सोबत, कोणासोबत कम्पेअर करणार वन सोबत. हा मग तुम्हाला सांगा मग एक्स बरोबर काय ए, आणि याची व्हॅल्यू काय टाकली आपण वन, म्हणजे एक्स काय असणार आहे ए, एक्स काय, एक्स काय डिस्प्लेसमेंट, तर ए पण काय डिस्प्लेसमेंट, तर युनिट काय येणार आहे मीटर. काय डाऊट आहे, आपल्याला कॅपिटल ए पण म्हणून गेला, कॅपिटल ए काय भेटतं आपल्याला मीटर आपल्याला भेटतोय. क्लिअर आहे. नेक्स्ट मी काय म्हटलं साइनचं झालं, साइनच्या मधल्या फंक्शनचं बनणार आहे का, मधल्या फंक्शनचं फंक्शन म्हणतो का नाही, डायमेन्शन असतं का नाही मधल्या फंक्शनचं, इनर साइडच्या फंक्शनचं डायमेन्शन असतं का नाही, असतं. मग आपण काय म्हटलं ओमेगा टी मायनस के एक्स, कोणासोबत कम्पेअर करू झिरो सोबत कम्पेअर करू. मग काय केलं मी झिरो केलं. कळाला का. मग मी काय म्हटलं ओमेगा टी बरोबर काय के एक्स, आपल्याला व्ही काढायचं, व्ही बरोबर काय असतं ओमेगा बाय के, म्हणजे हा के इकडं मल्टिप्लायला इकडं काय होऊन जाईल डिवाइड, बरोबर की नाही. म्हणजेच काय ओमेगा बाय के झाला, आणि काय उरलं एक्स बाय टी, आणि एक्स म्हणजेच काय रे मीटर, आणि टी म्हणजेच काय सेकंद. कळालं का. म्हणजे अल्टिमेटली काय होतं ओमेगा बाय के येणार होता मीटर पर सेकंड, कोणाचं युनिट आहे वेलॉसिटीचा. तुम्ही इथून नाही काढला असतं तर तुम्हाला काय भेटलं असतं वेलॉसिटीच भेटला असतं. तुम्हाला अल्टिमेटली काय काढायचं होतं ओमेगा बाय के, ते तर ओमेगा बाय के म्हणतील किंवा डायरेक्टली काय म्हणतील वेलॉसिटी काढून द्या. कळालं का. नेक्स्ट सपोज एक्स बरोबर ई रेस टू एक्स अपॉन टी, ई रेस टू एक्स अपॉन टी. आता काय काय दिले, एक्स म्हणजे काय दिले डिस्प्लेसमेंट, टी काय दिले टाइम. फाइंड आउट काय करायला लावलं मग हे ना, फाइंड आउट काय करायला लावतील हे आपल्याला माहिती नाही. एक्सपोनेन्शियलचं काय बनणार आहे का, एक्सपोनेन्शियलचं काय बनणार नाही. कोणासोबत कम्पेअर करायला लागलं मग वन सोबत. मग इनर साइडचं फंक्शनचं बनणार आहे का हो, म्हणून काय एक्स बाय टी बरोबर काय वन. झिरो का बर, झिरो का बर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे ना, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल कोणासोबत कम्पेअर करायला मला वन सोबत. आपलं काढायचं काय, काय काढायचं ए इज इक्वल काय टी बाय एक्स, म्हणजे काय सेकंड पर मीटर. काय डाऊट, समजलं का नाही काय केलंय, तुम्हाला एक कळणं गरजेचं आहे. नेक्स्ट सपोज असं म्हणतात एफ बरोबर काय, एफ बरोबर काय ए रेस टू ही परीक्षा आपण लॉग घेऊया, लॉग लॉग लॉग
ax बाय at बाय x, at बाय bt बाय x, bt बाय x असं क्वेश्चन बनला. क्वेश्चन काही बनेल, फक्त इक्वेशन स्टँडर्ड मध्ये काहीतरी बनवतात बिचारे. चल काय 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 म्हणतील, एफ काय, एफ काय फोर्स आहे, टी काय टाइम आहे, एक्स काय डिस्प्लेसमेंट आहे. काढायला काय लावतील, ए आणि बी काढायला लावतील, ए आणि बी काढायला लावतील. चल मी काय म्हटलं, लॉग बीटी बाय एक्स याचं काय बनणार आहे का, कोणासोबत करावं लागेल, वन सोबत, वन आहे म्हणून काय म्हटलं एफ इज काय ए आणि याच्या वेळी काय टाकलं पण वन, देअरफॉर एफ बरोबर काय ए, एफ काय फोर्स, मग ए पण काय झालाय फोर्स झालाय. फोर्स म्हटल्यानंतर युनिट काय येणार आहे न्यूटन, न्यूटन म्हटलं तर काय केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ए काय भेटलं मला ए, आता काय राहिलं बी राहिलं ना. चला मग आपल्याला माहिती आहे ना बीटी बाय इनर साइडचं फंक्शन, बीटी बाय एक्स, बीटी बाय एक्स याचं इनर साइडचं फंक्शन काय डायमेन्शन बनणार आहे का, इनर साइडचं डायमेन्शन बनणार आहे का, हो. काय मल्टिप्लिकेशन काय ऍडिशन आहे, म्हणजे कोणासोबत कम्पेअर करावं लागेल मला, वन सोबत कम्पेअर करावं लागेल. मग वन काय काढायचंय बी काढायचंय, देअरफॉर काय बी जुड काय एक्स बाय टी म्हणजेच काय मीटर पर सेकंड. काय डाऊट समजलं. या टाइपचा आता लास्ट क्वेश्चन बनणार. काय डाऊट आहे कोणाचं काय म्हणणं आहे बा. जर सपोज असं दिलं असेल वेलॉसिटी, वेलॉसिटी बरोबर काय ax log of bt square upon x, bt square upon x. काय काय सांगते ते, काय काय दिलेलं असेल, बी म्हणजे काय वेलॉसिटी, ए एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे काय टाइम, आणि काढायला काय लावतील, काढायला काय लावतील ए काढायला लावतील, अजून बी काढायला लावतील, बरोबर की नाही. तुम्हाला जर क्वेश्चन तयार करता आले तर कोणताही फंक्शन कसंही तयार करू शकतो आपण, फक्त तुमचे मेंदू तयार झाला पाहिजे क्वेश्चनसाठी. आता प्रश्न झाला काय आला, इथून मी काढू शकतो बघा. मी काय म्हटलं इनर हा जो लॉग आहे बीटी स्क्वेअर प्लस एक्स याचं काय बनणार आहे का, कोणासोबत कम्पेअर करायला वन सोबत. मग तुम्ही इथं टाकला म्हणजे व्ही बरोबर काय रे एक्स इंटू काय वन, देअरफॉर व्ही बरोबर काय एक्स. आपल्याला काय काढायचंय ए काढायचंय, ए बरोबर काय व्ही बाय एक्स, व्ही काय मीटर पर सेकंड, एक्स काय मीटर, मीटर मीटर गेट कॅन्सल म्हणजेच काय वन अपॉन, काय डाऊट आहे वन अपॉन सेकंड म्हणजेच काय भेटलं मला फ्रिक्वेन्सी मिळाली. दुसरं हे काय भेटलं मला ए मिळाला, हे काय मिळालं आपण वन अपॉन सेकंड. काय विचारलं तुम्हाला बी विचारलेलं, बी कुठे इथं आहे, मग त्याचं कम्पॅरिझन कोणासोबत करायचं मला बीटी स्क्वेअर एक्स कोणासोबत कम्पेअर करायचं वन सोबत. काय काढायचं आपल्याला बी काढायचं आहे, देअरफॉर बी बरोबर काय होणार आहे हा एक्स कडं मल्टिप्लाय जाईल आणि डिवाइड बाय काय टी स्क्वेअर म्हणजेच काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं तुमचं फंक्शन. काय डाऊट आहे, म्हणजे आपण याच्यात काय बघितलं ट्रिग्नोमेट्री फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं तर त्यांचं डायमेन्शन बनत नाही, डायमेन्शन नाही बनत, मग त्याचे कम्पॅरिझन कोणासोबत करतो पण डायरेक्टली वन. पण इनर साइडच्या फंक्शनचं डायमेन्शन बनेल. इनर साइडचं फंक्शन जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन घेऊन आलेलं असेल तर कम्पॅरिझन कोणासोबत करायचंय झिरो. हा 8 तास आहे का आपला, प्लस आला तर तिकडे जाताना मायनस. हा 8 तास आहे का नाही, फक्त आपण काय काढतोय युनिट काढतोय. सो आपल्याला त्याला तो 8 तास ठेवायचा नाहीये. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आलं तर कोणासोबत कम्पेअर करायचंय वन सोबत. क्लिअर आहे, काय डाऊट आहे. खूप सारे क्वेश्चन बनवले आपण, मल्टिपल क्वेश्चन बनवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकाची व्हरायटी बनवलेली. कोणत्याही फंक्शन मध्ये तुम्हाला विचार करताना हेच विचार करायचे. काय डाऊट आहे, ठीक आहे थांबू आपण.